विद्यार्थी मित्रो, आजच्या तासिकेला आपण लोकसंख्या या युनिट 3 मध्ये लोकसंख्या भारताच्या लोकसंख्येची वैशिष्ट्ये स्पष्ट करा, भारताच्या लोकसंख्या वाढीची कारणे स्पष्ट करा, भारताच्या लोकसंख्येची परिणाम स्पष्ट करा, त्याच्यानंतर भारताचे लोकसंख्येविषयक धोरण एवढे 4 मुद्दे आपण पाहिले। याच्यामध्ये आता पुढचा भाग आहे की कुटुंब कल्याण कार्यक्रम। तर स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवला जात होता आणि हा कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवत असताना आरोग्य सुविधा, जन्मदर कमी करणे, मृत्यूदर घटवणे, बालमृत्यूदर कमी करणे, स्त्रियांच्या कुपोषणाचा प्रश्न, दोन अपत्यामधील अंतर, असे असंख्य विषय त्याच्यामध्ये होते। परंतु या धोरणामध्ये काही उणिवा होत्या आणि या उणिवा दूर करण्यासाठी 1977 ला देशामध्ये जनता सरकार आलं, नवीन जनता दलाचं सरकार आलं आणि पहिल्यांदाच बिगर काँग्रेसी सरकार देशामध्ये आल्यामुळं या सरकारनं की कुटुंब नियोजन हा शब्द बदलून कुटुंब कल्याण हा शब्द वापरला। की ऑब्जेक्टिव्हला असं येईल बऱ्याच वेळा की कुटुंब कल्याण हा शब्द कोणत्या सरकारनं वापरला। तर कुटुंब नियोजन म्हटल्यानंतर शस्त्रक्रिया, कुटुंब नियोजनासंबंधीची माहिती, म्हणजे काम एकच आहे। कुटुंब कल्याण म्हणाल तरी करायचं एकच आहे, कुटुंब नियोजन म्हणाल तरी करायचं एकच आहे, फक्त त्याला शुद्ध शब्दामध्ये वापर केला की कुटुंब कल्याण। तर कुटुंब नियोजनामध्ये लोकांच्या मनामध्ये खूप गैरसमज होते किंवा कुटुंब नियोजन करणं गरजेचं आहे, तुम्हाला कुटुंब नियोजन करणं गरजेचं आहे म्हणजे लोकांवरती सक्ती होती। तर कुटुंब कल्याण म्हटलं की त्याच्यामध्ये जर तुम्ही या पद्धतीचं जर नियोजन कराल तर त्याचा याचा तुम्हालाच फायदा आहे असं म्हणण्याचा उद्देश आहे कुटुंब कल्याण। पण कुटुंब नियोजन म्हटलं की तुम्हाला ते करणं गरजेचं आहे असा अर्थ होत असतो। या पद्धतीनं काँग्रेस सरकारनं कुटुंब नियोजन हा शब्द वापरला आणि इंदिरा गांधीच्या काळामध्ये कुटुंब नियोजनासंबंधीचे काही सक्तीचे प्रयोग केले की लोकांना कुटुंब नियोजन करण्यासाठी भाग पाडलं आणि त्यासाठी सरकारनं यंत्रणा उभं केली। नोकरशाही आरोग्य विभागाचे पथक गावोगाव फिरू लागले, लोकांना त्रास देऊ लागले आणि त्याच्यामुळे लोकांचा त्याच्यावरचा विश्वास उडाला आणि मग नंतर लोकांचा विश्वास तयार करण्यासाठी या नव्या सरकारनं 1977 ला कुटुंब कल्याण हा शब्द वापरला। मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे कुटुंब नियोजन म्हणा, कुटुंब कल्याण म्हणा, काम एकच आहे। काम काय? स्त्रियांच्या आरोग्यात सुधारणा करणे, मुलांच्या पोषणामध्ये बदल करणे, कुटुंबाचा आकार लहान करणे, साक्षरता वाढवणे, बालमृत्यूदर कमी करणे, लोकांचं आयुर्मान वाढवणे, हे त्याचा उद्देश आहे। उद्देश त्याचा आणि याचा एकच आहे, फक्त शब्द बदलला। तर कुटुंब कल्याण कार्यक्रम भारत सरकारमध्ये, भारतीय शासनामध्ये असंख्य वर्षापासून, स्वातंत्र्य कालखंडापासून आहे, परंतु त्याला गती 1990च्या दशकानंतर जास्त मिळाली आहे। तर कुटुंब कल्याण कार्यक्रम जरी राबवला जात असला, आजही राबवला जात आहे। ग्रामीण भागामध्ये आदिवासी वाड्या तांड्यापर्यंत हा कार्यक्रम राबवला जात आहे, तरी सुद्धा हा कार्यक्रम यशस्वी झाला नाही। तर का यशस्वी झाला नाही? त्याचे असंख्य कारण आहेत। आपल्याला 1, 2, 3, 4 पाठ असले तरी आपल्या सभोवताली जे घडतंय ते जर त्याच्यात मांडलं तर ते आपल्याला यश मिळू शकतं। तर का नाही झालं? तर शासनाचं दुर्लक्ष। म्हणजे काल परवाच मुलांना लस टोचण्यासाठी मी सरकारच्या दवाखान्यामध्ये गेलो तर सगळ्यात चांगली लस शासनाकडे आहे। सगळ्या लसी जी आहेत लहान मुलांना द्यायच्या 1 ते 5 वर्षात, 0 ते 5 वर्षापर्यंतच्या मुलांना द्यायच्या लसी जी आहेत ती सगळ्या शासकीय दवाखान्यामध्ये आहेत आणि चांगल्या आहेत। परंतु या योजना राबवत असताना ही शासनाची लस चांगली आहे हे सांगण्यासाठी यंत्रणा नाही आणि जे नेमलेत ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, गावागावापर्यंत पोहोचत नाहीत। कुटुंब कल्याण कशाला म्हणायचं सांगत नाहीत, कुटुंब नियोजन कशाला म्हणायचं सांगत नाहीत, त्याच्यामुळे काय फायदा होईल हे सांगत नाहीत। परिणामी शासनाचा जे ढाचा आहे बनवलेला तो खूप चांगला आहे, परंतु तो ढाचा लोकांपर्यंत घेऊन जाण्यामध्ये शासन अपयशी ठरत आहे। त्याच्यामुळं हे कुटुंब नियोजन किंवा कुटुंब कल्याण कार्यक्रम या शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अपयशी ठरत आहे। दुसरं कारण आहे वैद्यकीय सुविधांचा अभाव। प्रत्येक तालुक्याला एक आरोग्य विभाग आहे,
मोठं गाव असेल तर त्या गावात तालुका नसेल तरी तिथं आरोग्य विभाग आहे, जसं डोलगाव आहे, जानेफळ आहे. इथं एक आरोग्य विभागाचं छोटं मोठं एक केंद्र असतं. तिथं तुम्हाला सगळ्या सुविधा दिल्या जात असतात. कुटुंब नियोजनासाठी, कुटुंब शस्त्रक्रिया करण्यासाठी, कुटुंब कल्याण कार्यक्रम राबवण्यासाठी, त्यांच्या अशा वेगवेगळ्या प्रश्न लोकांचे आहेत. मुलांचं कुपोषण आहे, आयुर्मान आहे, स्त्रियांचं आरोग्य आहे. या सगळ्या प्रश्नासाठी त्यांच्याकडे एक युनिट असतं, ते काम करत असतं. त्यांना काम दिलेलं असतं वाटतं. कोरोनामध्ये सुद्धा तुमच्या दारावर असं दिलेलं आहे पहा की आरोग्य सेविकांची फेरी नंबर 1, फेरी नंबर 2, फेरी नंबर 3 आणि त्याच्या पुढे सह्या आहे. तर अशा पद्धतीचं वैद्यकीय सुविधा देणं ही सरकारची जबाबदारी आहे. आणि सरकारच्या लोकांनी गावामध्ये पोहोचून 2 अपत्य म्हणजे काय, 3 अपत्य म्हणजे काय, त्याच्यामुळे काय नुकसान होतं, काय फायदा होतो हे त्यांनी सांगायला पाहिजे. आणि कुपोषित बालक, पोषक बालक हे ओळखायचे कसे, कुपोषित बालक होऊन कुपोषित बालकांना आहार कोणता द्यायचा हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे काही दिवसापूर्वी मी असं वाचलं की लहान मुलांना वरणाचं वरचं पाणी दिलं की त्यांना पोषक आहे. नंतर त्याच्यात बदल झाला. काल परवा पुन्हा असं वाचलं मी की वरणाचं पाणी तुम्ही खा आणि खालचं घट्ट वरून त्या लहान मुलांना चमच्यानं द्या. धोरणात बदल आहे. म्हणजे नेमकं काय पोषक आहे हे आम्ही सांगण्यामध्ये यशस्वी ठरलो पाहिजे. तर आरोग्य विभागाचे जे लोक आहे, आरोग्य विभागाचे लोक कुटुंब कल्याण कार्यक्रमासंबंधी लोक जागृती करत नाहीत, त्यांना माहिती देत नाही, ही अडचण आहे. पुन्हा जनतेचा अल्प प्रतिसाद आहे. म्हणजे कुटुंब कल्याण कार्यक्रमामध्ये जनतेनं स्वतःहून पुढाकार घ्यायला पाहिजे की कुटुंबाचा आकार लहान करण्यासंबंधी. पण जनतेचा प्रतिसाद फारसा मिळत नाही, कारण का त्यांच्या मनामध्ये असंख्य गैरसमज आहे. आणि किती अपत्य पाहिजे, कशासाठी पाहिजे, का पाहिजे, हे त्यांचे दृष्टिकोन चुकीचे आहे. मुळात अपत्य म्हणजे त्यांनी काम करायचं ना आम्ही पैसे घ्यायचे अशी त्यांची संकल्पना आहे की त्यांचं जडणघडण करावं लागते, त्यांचा विकास करावा लागतो, त्यांचं पालन पोषण करावं लागतं, त्यांच्या शिक्षणावर खर्च येत असतो, हे पालकांना कळत नाही. म्हणजे मी तुमच्यासारखा बीएला शिकत होतो तेव्हा दोघंही पती पत्नी लेक्चर होते आणि त्यांना एकच मुलगा होता. दुसऱ्या व्यक्तीला एकच मुलगी होती. त्यांना मी विचारलं तुम्हाला किती मुलं आहेत, ते म्हणजे एकच मुलगी आहे. तर त्यांनी सांगितलं की मी 2 मुलांचं शिक्षण घेऊ शकत नाही, 2 मुलांचं MBBS करू शकत नाही, 2 मुलांचं इंजिनिअरिंग करू शकत नाही, त्यामुळे आम्ही एकच अपत्य ठरवलेलं आहे. म्हणजे हे माहिती लोकांना दिली तर लोक स्वतःहून म्हणतील की आम्हाला एकच अपत्य पुरेसा आहे, एकच मुलगा पुरेसा आहे. परंतु लोकांना किती अपत्य पाहिजे हे माहिती नसल्यामुळं हे लोक त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. पुन्हा दुसरी गोष्ट आहे धार्मिक विरोध. धर्मामध्ये जे काही तत्वज्ञान सांगितलेलं आहे की धर्म जे तत्वज्ञान सांगत असतो त्या कारणानं सुद्धा कुटुंब कल्याण कार्यक्रम राबवण्यामध्ये अपयश ठरत आहे. की प्रत्येक धर्मामध्ये काही धर्म प्रसारक असतात, ते माहिती सांगतात की इस्लाम खतरे में आहे. मग इस्लाम खतरे में आहे म्हणजे काय करायचं तर आपली लोकसंख्या वाढवा. त्यांचं ऐकून दुसरा म्हणतो हिंदू खतरे में आहे. हिंदू खतरे आहे म्हणजे काय करायचं तर आपली लोकसंख्या वाढवा. जर फक्त संख्या वाढवल्यामुळे जर सुरक्षितता वाटली असती तर अल्पसंख्याक असलेले जे पारसी लोक आहेत ते दररोज कुणीतरी मारले असते. पारसी लोक खूप 0.50%, 0.35% एवढी लोकसंख्या आहे, पण त्यांचं जीवनमान खूप चांगलं आहे. तर नुसतं संख्या जास्त आहे म्हणजे आम्ही सुरक्षित आहोत असं नाही. तर धार्मिक दृष्टिकोनामध्ये परत हिंदू धर्मामध्ये अशी एक समज आहे की मुलं ही देवाची देणगी आहे, मुलं ही देवाची देणगी आहे, त्याच्यामुळं त्यांना रोखणारा मी कोण आहे असा एक विचार आहे. तर हा विचार चुकीचा आहे. मुलं किती पाहिजे, काय पाहिजे, कशासाठी पाहिजे हे तुम्हाला ठरवणं गरजेचं आहे, देवाची देणगी नाही. म्हणजे एका व्यक्तीला माझ्या गावामध्ये 5 मुलं 3 मुली आहेत. त्याचा हा दृष्टिकोन होता की मुलं देवाची देणगी आहे, मी थांबवणारा कोण आहे. तर हे दृष्टिकोन कमी व्हायला पाहिजे. असे लोक गावोगाव आहेत. 5 अपत्य होण्याचं मूळ कारणच हे आहे, मुलगाच पाहिजे, त्यामुळे मुली होतात, मग नंतर मुलगा होतो, तर नंतरही म्हणतात 2 मुलं पाहिजे. म्हणजे 2 मुलं पाहिजे म्हणजे अपत्याची संख्या वाढली, शेतीचं विभाजन झालं, प्रॉपर्टीचं विभाजन झालं आणि नंतर स्वतःची हाल आणि अपत्यांचे हाल, ज्यांना जन्माला घातलं त्यांचे सुद्धा हाल.
तर अशा पद्धतीने धर्मामध्ये जे काही धर्मामधलं तत्वज्ञान शिका ना, धर्माचं कार्य, धर्माचं जीवन जगण्याचा दृष्टिकोन हे घ्या, पण धर्मामधलं कर्मकांड घेऊ नका. कर्मकांड धर्मात मुळात नाहीच, या मधल्या लोकांनी तयार केलेलं असते. तर धर्माचे जे काही तत्वज्ञान असतात त्याच्यातलं चांगलं घ्या. पुन्हा कुटुंब नियोजनासंबंधी गैरसमज. कुटुंब नियोजन कार्यक्रम जो आहे, कुटुंब नियोजनाचे जे शस्त्रक्रिया आहेत, कुटुंब नियोजनासाठी जे प्रयत्न आहेत, शासनाचं धोरण आहे, यासंबंधी लोकांचे काही गैरसमज असतात. म्हणजे गावामध्ये 1000 स्त्रियांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाली, परंतु एक स्त्री दगावली तर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करायचं म्हटलं की मृत्यू होतो, ही संकल्पना आहे. हा गैरसमज असतो की याच्यामुळे असं होतं, ही शस्त्रक्रिया केली की थकवा येतो, ही शस्त्रक्रिया केली की माणूस मरतो. म्हणजे अशा पद्धतीचे गैरसमज असतात आणि त्यामुळे लोक ते शस्त्रक्रियाच करायला तयार होतात. आणि परिणामी हे जे सरकारचं जे मोठं धोरण आहे व्यापक स्वरूपाचा, त्याच्या मागचा जो खूप मोठा अप्रोच आहे तो सगळा नामशेष होत जात असतो. त्याच्यानंतर समाजात काही रूढी प्रथा परंपरा असतात की या रूढी प्रथा परंपरांचं पालन करता करता लोक नव्या विज्ञान तंत्रज्ञानाचा स्वीकार करत नाही. म्हणजे समाजामधले जे दैनंदिन 1000 वर्षापासून जे चाललंय ते घ्या तुम्ही, परंतु त्याच्यामध्ये बदल करा. मी एका लग्नाला काल परवा गेलो तो पहिल्यांदा स्त्रिया जेवल्या आणि नंतर माणसं जेवले. म्हणजे बदल तुम्हालाच करायचा आहे, बाहेरून येऊन कुणी बदल करणार नाही. म्हणजे समाजातल्या जे रूढी प्रथा परंपरा आहेत, ह्या प्रथा परंपरा आपण बदलायच्या असतात आणि हळूहळू बदलायच्या असतात. खर्च कशासाठी करायचा, त्याच्यानंतर योजना कशासाठी राबवायच्या, तर याच्यामध्ये जी मुलगाच वंशाचा दिवा पाहिजे, याच्यात तुम्ही बदल करणं गरजेचं आहे, तुम्ही आम्ही बदल करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मृत्यूनंतर मुलगा सगळे विधी करतो, इथं मुलगी पण करू शकते आणि दोन्ही नसतील तर समाजातले लोक करू शकतात. म्हणजे काही काम थांबत नसतं. म्हणजे आंबेजोगाईला एक बोरांडे नावाचा व्यक्ती आहे, तो जेव्हा मृत्यू पावला तेव्हा त्यांना सांगितलं की माझा जो अंत्यविधी आहे तो माझ्या या मातीला आलेल्या लोकांपैकी ज्याचं सगळ्यात वय जास्त आहे तो करेल. मला जो अग्निसंस्कार आहे तो मुलगा नाही देणार, याच्यामध्ये ज्याचं वय सर्वात जास्त आहे तो उदे. म्हणजे अशा पद्धतीच्या नव्या नव्या विचारसरणी लोकांनी स्वीकारणं गरजेचं आहे. परंतु लोक धर्म, रूढी, प्रथा, परंपरा, सामाजिक नियम याच्यामध्ये गुरफटल्यामुळं हे सरकारचं धोरण अपयशी ठरलंय असं दिसून येतं. दुसरी गोष्ट आहे अज्ञान आणि अंधश्रद्धा. की कुटुंब कल्याण कशाला म्हणायचं, कुटुंब नियोजन कशाला म्हणायचं, आपत्य कशाला म्हणायचं, कुटुंब नेमकं कशाला म्हणायचं, विवाह नेमकं कशाला म्हणायचं, हेच लोकांना मुळात बेसिक तत्वज्ञान माहीत नाही. आणि हे माहीत नसण्याचं कारण समाजात असलेलं खूप मोठं अज्ञान. आणि अज्ञानामुळं लोक नवा विचार स्वीकारत नाहीत, शिक्षणाचा अभाव असतो आणि नेमकं त्या चाकोरीबद्ध जीवनामध्ये लोक जगत असतात. परिणामी हे सरकारचं जे कुटुंब नियोजनाचं धोरण आहे, कुटुंब कल्याण कार्यक्रमाचं धोरण आहे, हे सगळं अपयशी करण्यामध्ये लोकांचा फार मोठा वाटा आहे. पुन्हा दारिद्र्य आणि बेकारी. म्हणजे दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या लोकांचं जर संख्या वाढली तर त्यांची एक दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या लोकांची एक नवी कल्चर तयार होतात, संस्कृती तयार होत असते. म्हणजे दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या लोकांचे विचार सुद्धा दारिद्र्यच असतात, अशा पद्धतीची म्हण आपल्याला ऐकायला मिळत असते. म्हणजे ज्याचं उत्पन्न नाही, खर्च नाही, स्वावलंबी नाही, हे लोक त्यांचे सगळे निर्णय सुद्धा आपोआप चुकत असतात. आणि मग ते चांगलं कुटुंब कशाला म्हणायचं, चांगलं जीवन कशाला म्हणायचं, चांगलं जीवनमान कशाला म्हणायचं, राष्ट्र कशाला म्हणायचं, समाज कशाला म्हणायचं, हे सगळं दुर्लक्षित होतं आणि ते कोणत्याही मार्गाने कसंही जीवन जगायचा प्रयत्न करतात. परिणामी कुटुंबाचा आकार वाढत असतो. तर हे दारिद्र्य आणि बेकारी यामुळे सुद्धा कुटुंब कल्याण कार्यक्रमाला अपयश येत असतो. की जर समजा हेच लोक जर उत्पन्न करणारे असतील, कमवणारे असतील, तर हे लोक शासनाच्या योजना काय समजून घेतात आणि प्रतिसाद देतात. परंतु ज्यांना शासन कशाला म्हणायचं, योजना कशाला म्हणायचं, त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून कसं पाहायचं हेच माहीत नसल्यामुळं हे लोक या धोरणाला अपयशी ठरवतात किंवा अपयश करतात. शिक्षणाचा अभाव. म्हणजे शिक्षणच असलं पाहिजे असं काही नाही. लहान कुटुंब कशाला म्हणायचं, मोठं कुटुंब कशाला म्हणायचं, मोठ्या कुटुंबानं काय होतंय ही माहिती आपण लोकांना देत असतो. म्हणजे अज्ञानी माणसाला सुद्धा ह्या गोष्टी कळतात. आणि मग हे जर म्हणजे काही लोक शिक्षित आहेत, मी काही डॉक्टरला सुद्धा 5-5 अपत्य पाहिलेली आहे, डॉक्टरलाच 5 अपत्य. तर हा व्यक्ती शिकून न शिकल्यासारखा आहे. आणि एखादा व्यक्ती शेतकरी असेल आणि त्याला एकच मुलगा असेल, एकच मुलगी असेल, तर हा व्यक्ती न शिकलेला असून शिकलेला आहे.
म्हणजे अशा पद्धतीचं जे मूळ शिक्षण असतं, जे बेसिक एज्युकेशन असतं ते हे झालं पाहिजे आणि तशा माणसाच्या विचाराच्या कक्षा रुंदावल्या पाहिजे आणि नवा विचार स्वीकारण्याची तयारी माणसाने ठेवली पाहिजे. जर असं केलं तर हे लोकसंख्या नियंत्रणाचं धोरण यशस्वी आपण करू शकतो. कुटुंब कल्याण कार्यक्रमाला आपण योग्य प्रतिसाद देऊ शकत असतो. परंतु देशामध्ये 1990च्या कालखंडापर्यंत एकूणच साक्षरता 54% आणि 52% होती आणि त्याच्यामध्ये परत स्त्रियांची साक्षरता पुन्हा 42% 48% होती. त्यामुळं हे सगळं कुटुंब कल्याण कार्यक्रम अपयशी ठरण्यामागं ही लोकसंख्या शिक्षणाचा अभाव आहे. पुन्हा स्त्रियांचा दर्जा भारतीय समाजामध्ये चूल आणि मूल एवढं क्षेत्र कार्यक्षेत्र स्त्रियांचं आहे. निर्णय प्रक्रियेत स्त्रियांचा सहभाग नाही, निर्णय प्रक्रियेमध्ये स्त्रियांचा सहभाग नाही, शिक्षणामध्ये स्त्रियांचा सहभाग नाही, सार्वजनिक कार्यक्रमात स्त्रियांचा सहभाग नाही, व्यक्तिमत्व विकासामध्ये स्त्रियांचा सहभाग नाही. त्याच्यामुळं कुटुंब कल्याण कशाला म्हणायचं, कुटुंब नियोजन कशाला म्हणायचं ही स्त्रियांना माहित नाही. म्हणजे 2 दाम्पत्यामध्ये 5 ते 6 वर्षाचं अंतर पाहिजे हे जर स्त्रीला माहित असेल तर त्याचा फायदा होऊ शकत असतो. म्हणजे ते अपत्यही पोषक जन्माला येऊ शकतं 6 वर्षानंतर येणारं आणि स्त्रीची झालेली झीज पण भरून निघू शकत असते. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी क्लिअर झाल्या तर स्त्रीला नंतर अॅनिमिया होत नाही आणि मूल नंतर कुपोषित जन्मत नाही. म्हणजे हे जर कळायचं असेल तर पहिल्यांदा स्त्रीचं शिक्षण होणं गरजेचं आहे, कुटुंबाचं शिक्षण होणं गरजेचं आहे, समाजाचं सुद्धा शिक्षण होणं गरजेचं आहे. तर हे स्त्रियांचा दर्जा फारसा स्वातंत्र्यानंतरही आजपर्यंतही फारसा बदलला नाही. त्याचा परिणाम म्हणून भारतामध्ये कुटुंब कल्याण कार्यक्रम अपयशी ठरत आहे. आता कुटुंब कल्याण कार्यक्रम यशस्वी ठरवायचा असेल तर काय करायचं, सगळं याच्या उलट करत जायचं. सगळं याच्या उलट करत गेलं की यशस्वी करण्यासाठी काय करता येईल तर शासनाच्या योजना शासनानं लक्ष घालावं लागेल. दुर्लक्ष आहे म्हणायचं तिथं लक्ष घालावं लागेल. इथं म्हणायचं वैद्यकीय सुविधा व्यवस्थित द्याव्या लागतील, लोकांपर्यंत पोहोचवाव्या लागतील. त्याच्यानंतर जनतेमध्ये बदल व्हावा आवश्यक आहे. जनतेनं नवा विचार स्वीकारला पाहिजे. धर्मातलं चांगलं तेवढं घ्या. त्याच्यानंतर गैरसमज दूर करावे लागतील. हे माध्यमांना करावं लागतील, लोकांना करावं लागतील, वर्तमानपत्रांना करावं लागतील. त्याच्यानंतर रूढी प्रथा परंपरा चांगल्या आहेत तेवढ्या घ्या, बाकीच्या सोडून द्या. त्याच्यानंतर शिक्षणात वाढ करा, बाकीचं सगळं आपोआप होईल. समाजातलं दारिद्र्य बेकारी दूर करा, लोकांना कुटुंब कशाला म्हणायचं आपोआप समजून जाईल. त्याच्यानंतर हे शिक्षणामध्ये वाढ झाल्यास आपोआप होईल आणि स्त्रियांचा निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग झाला तर हे आपोआप होईल. हे म्हणजे 1, 2, 3, 4 मुद्दे सुद्धा आपण अशा पद्धतीने मांडू शकतो असतो. तर कुटुंब कल्याण कार्यक्रम म्हणजे काय, कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या अपयशाची कारणं 16 मार्काला येऊ शकतं किंवा याचे सुटे भाग 4-4 मार्काला येऊ शकतात. 4 मार्काला आला तर एवढे 10 द्यायची गरज नाही, याच्यातले कोणतेही 4 दिले तरी चालते. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.